अहो खायला आणले तुम्हाला. कुठं आणलं? घरनं आणलंय राव. मला तशी भूक लागते का? माझा दोस्त उपाशी म्हणल्यावर. छोट्या हे आयुष्यात नाही कोणाचे कोणी. महिना झालं तुझी काकी तिकडं माहेरात जाऊन बसली. बापाचं गटुळे काय तिथं दुसऱ्याच्या संसारात डोकाय गेली त्या भावाच्या भाऊजेच्या. लाज वाटाय नको. आपला नवरा कुठं जेवत असेल काय खात असेल तुम्ही प्यायचं कमी करा घेवायचं. ह्याच्यामुळे पितो मी. टेन्शन येतं मला टेन्शन. कशी टेन्शन तुम्हाला? दम देऊ नको मला तू छोट्या. माझ्यापेक्षा दोस्त माझा असला तरी पार काय माझा ज्ञान मला जास्त आहे तुझ्यापेक्षा. बरं खाऊन घ्या की राव. आणलं एवढं राव. खात नसतो उपाशी मारणार. बाळासाहेब गेली ना फोन करून सांग येऊ नको म्हणून. नडत नाही बाळासाहेबाचं काय म्हणा. काकी आली बरं बघा. छोट्या तिला म्हणा तिथं थांब तुझी गरज नाही बाळासाहेबांना. आल्या मार्गाने चालते हो म्हणाव. काकी इथंच आहे. तिथं असली नाही म्हणावं तुझी गरज नाही. दुसरी कोणतरी भडकणार. नाही नाही काकी तू जाऊ नको अजिबात. इथंच थांब. छोटे काय झालंय? छोट्या तुला मी मरणाचा मारीन. तू उठीत ना पहिला. तू माझी साथ देत नाही तू नाही घेत ना. चला चालतो हा. काकी वागलंय तापलाय. अध्यक्ष मिटावतेली माहितीये का? लय तापलंय. चल चल मग जाऊया आपण. चला. मोकळी झाली का काय? हात हलवत खायला अंडे अंडे बेळ अंडे नवऱ्याला बेळ आवडती. पैसे पैसे आहेत का काय? त्याच्या टिकल्याचे पाकिट लिपस्टिक ह्याच्यावर इथं माझ्या कर्जाचा डोंगर झाला बायकोने. मरते तिकडं. सुरमई रावस पापलेट मागला. अरे बापरे कसं मासं खाव्यात. मला तर वाटतं की नदीत उडी मारावी पटकन. माशाचं राहू द्या. ते आधी झाडाला पाणी घालायला शिका. पाणी कधी घातलंय का तुम्ही झाडांना? मीच घालते पाणी. अगं मी पण घालतो कधीतरी की. शाकाहारी खायला शिका. सारखं ते नॉनव्हेज नॉनव्हेज. हा तू कशी फोन करते मला? वा काय? बाना चिलापी आणा. हा बर करती पण बनवतो कोण? मी सगळं बनवून देते. ही झाडांची अवस्था बघा बिचारे किती सुकून गेलेत. कशी झालंय नुसतं. पाणी पण मीच घालायचं. सगळं मीच करायचं. तू नको काळजी करू. तू तर हा. सुकली नाही ना. हा त्याच्यावर तर तुमचा लय डोळा. मी सुकायला पाहिजे. मी म्हणतो तशी मी अर्धाच सुकणार नाही पण विचारच करू नका तुम्ही. मी म्हणतो अर्धा किलो मासा आणू नको 1 किलो मासा आणा. तिथं बरं चालतंय तुला. काय पण बाबा. असू दे चालायचं. घाल जमतंय का? मी घालू. झालं घालून. आता म्हणताय वे घालायचं का? सगळी झाडांना पाणी घातलं मी बघत होती. परत घातलं तर का वाया जाणार आहे का? ही माहेरवरनं तुझी आणलेली झाड तरी म्हणलं एवढं का प्रेमाने पाणी घालती या. तुम्ही घातलं नाही ना ती बाहेरून आणले म्हणून तर तुम्ही घाला ना. परत बोलू नको. हे बघ आता कुंडी भरली की सगळी. का वहिनी भाऊजी तुम्ही सांगा मला आता मरावं का जगावं? हा काय झालंय काय? नको नको केलंय आम्हाला. अरे काय झालंय काय? तुम्ही पण एकच सांगा मला की इथं जगू का मरू मला एवढं सांगा. वहिनी शांत राहा. पण झालंय काय? नक्की काय झालंय? अहो 8 दिवस माहेरात गेली तर माझा नवरा म्हणतो महिनाभर गेली आणि मला घरात घेईना ती. बाळासाहेब नाहीतर काय. असं कधी वागत नव्हतं. बापरे आमच्यात होतात बाबा भांडणं पण एवढं टोकापर्यंत आम्ही नाही जात. अहो आई आजारी होती म्हणून 8 दिवस गेलती मी. आणि माहेरी गेलंच पाहिजे ना. मी तर जाते. मला तर 8-8 दिवसाला पाठवतात बाबा हे. हा मी बायकोला म्हणतो जाऊन येत जा माहेरावरून. आणि पुढे गेल्या पाठीमागनं फोन लगेच असतो आम्हाला. पोहोचतो पर्यंत तर लगेच फोन पण असतो. तुला लावावं का नाही इथून पुढे माहेरी? ह्यांचं काय गारानं तर तुझं गारानं गात बसली होई. अहो अध्यक्ष मी होतो म्हणून मिटल्यांचं नाही तर वागता आपल्या ऐकतो ती वाघ लय बेकारायची. असंच तुम्ही प्रत्येकाला वाघ 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 म्हणता ना ती छाती काढून लगेच असं काहीतरी वाद घालतं या. तुम्ही तंटामुक्त अध्यक्ष आहे म्हणून मी तुमच्याकडे आली. मला सांगा तुम्ही मला न्याय देणार आहे का नाहीतर मी जीव देईन. हो
बघा तसं काही करू नाही नाही अध्यक्षांना घेऊन जाऊ आपण ते ऐकतोय दावा ऐका त्या बाळासाहेबांचं पण लय झालं या मी एकदाच काय ते बाळासाहेबांना समजून सांगतो 17 वेळा मी सांगून झालं या तर ते आहेच रोजचं रड गाणं. तुम्ही येताय का नाही सांगा, नाही तर मी जीव देईन. अहो, जीव देणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? नाही नाही बघा हो. छोटे सांगते ना. नाही नाही अध्यक्ष तुम्ही चला ती नाही तर ऐकणार तसं. ऐक छोट्या तू आणि काकी पुढे जा मी रामभाऊला घेऊन आलो लगेच मागणं जा एकटंच ऐकणार नाही ती येतील, नाही येतील, ना येतील, पण येतील. काय नाव आहे नी आज ना शेवटचं सांगणार आहे परत सांगणार नाही बाळासाहेबांचं लय झालंय आता हा सारखं दारू सोड रोजचं रडगाणं आहेच जावा तुम्ही मी आलोच 5 मिनिटात पोहोचतो. लवकर या या फक्त. लवकर. हो येतो बाई तुम्ही बरे का सगळ्यांपेक्षा बघ कसंही अवघड आहे. आपला आदर्श घेतोय का ना अक्का गाव मग? नाही काय का बा. घरात काय किटकिट बघा ना हा. आपली तेवढ्यापुरती जास्त जाऊ दे. नशीब समज नवरा तुला चांगला भेटलाय हा? हा तेवढं आहे मी चांगली भेटली म्हणून तुम्ही चांगलाय. हा, तर बरं आलो मी जाऊन हा? बरं सीमा आता गप्पा कवर बी संपायचं नाही शिजलंय का बघ बरं. शिजले आता जेवायलाच वाटते. शिजलंय का मग आता बराच वेळ बसलो आपण शिजलं असं शिट्ट्या 4 ऐकू आल्या. अक्षरशः माझ्या तर मेंदूच्या शिट्ट्या झाल्या त्या अक्षर त्या कुकरला शिट्ट्या देऊन देऊन शिट्टी सुद्धा राहिली नाही. का बरं अण्णा. हा. जेवणाशिवाय या दुनियेमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. हो असतात ना. थोडस व्यायाम करावा. उतार वयात फार त्रास होतो नंतर अण्णा. जेवणाच्या अगोदर रानात चालून या ढेकळं पिकळं तुडवा तेवढंच मशागतीचं काम वाचल. सारखं खाणं तरी चांगलं आहे का अण्णा? जावाय बापू सगळं करून बसलो. सीमा सांग यांना किती कष्ट करायचो मी. अक्षरशः बैल नसला एका बाजूनी मीन एका बाजूनी बैल नांगरट केली शेतात. यांना काय माहिती मी तुमची सगळी पराक्रम अयो बघ. होय अण्णा बैल नाही नांगर वाढायचा का तुम्ही वाढायचा हो? बरोबरीने चालायचो. काय नका बोलतो. बैलच शेवटी वाटणारच ना. काय अण्णांना बैल म्हणता का तुम्ही? अरे गाना ज्येष्ठांचा आदर राख. बैल वाटणारच ना. ते जोडीला ताकदीनं. माझ्या जोडीला झोपलेला बैल मानत असेल त्यांना. हा भाऊ पण तुम्ही मात्र काडीचं काम केलं नाही बरं का. अण्णांनी बैलागत काम केलं पण तुम्ही साधं शिर्डीला सुद्धा केलं नाही. शिर्डीला तरी कधी खायला आणलंय का तुम्ही आज? गणा माइंडनं काम करायचं. रामभाऊचं स्मार्ट वर्क असतं. स्मार्ट वर्क. बोराड वरासारखं कोणीही काम करतं त्याचा काय अर्थ आहे दावा? अहो तुम्ही कुठं अण्णांचा नाद करता. अण्णा एका बुक्कीत नारळ फोडायची. सांगा अण्णा त्यांना. किरकोळ भाऊचा नाद तू करायला लागली का? भाऊ सुद्धा आहे ना करमेल नारळ जास्त फोडायचं. बाजू घेऊ तू अण्णांचं माहितीये का आजोबाची बाजू घे की जरा बाजूला बसलायस. नारळ फोडायचे. हा मग आता फोडत नाही. आज मी फोडू शकतो जावाय बापू. असं ताकद कमी नाही माझी झाली अजून. माझ्या पुढे कुठे हात नाचवता येणार? नाही मला मी कमी समजू नका. हा. रामभाऊ म्हणतात ए आणि तू काय आणण्याची बाजू घेते? तुम्ही अण्णांच्या पुढे टिकू शकत नाही मान्य करत जावं. लावायची का पैसे? मी जावाय म्हणून सोडतो म्हणजे तुम्हाला वाटतं अण्णा कमजोर झाला. मग हे बघ तुझ्या दरवेळेसारखं असं असं करून ए, जिरवते. असं असं करतो बरं असं असं तुला करतो. हा. मला साथ देणार का? देणार का साथ? देते चला. हा, लागायचं देस. ना? हा. अण्णा आज दाखवायचं जाईल. हा बघू ताकद कुणाची हा, जास्त बघू. आहे. कमॉन हा, कमॉन बघू. भाऊ. पांढ्या लढू. हा लागली अण्णा. लागली. कुस्ती तडावून. बस, बस, या. बस. इथं निभार आहे. या चला सर वा, मला. चला. चला 2 वर्गांचा पंजाब पावडर आण भाऊ. कमॉन कमॉन भाऊ कमॉन कमॉन अण्णा कमॉन कमॉन भाऊ. काय गाणं अण्णा अण्णा कमॉन अण्णा अण्णा भाऊ भाऊ काय लावले गाणं ए, कमॉन बाप हरायला लागला की बापाची बाजू वाटते काय? अण्णा नाही जावाय बापू चिडायचं नाही इमानदारीने खेळायचं. अण्णा मी इमानदारीनेच खेळतोय. माझ्या बोटाला खाजावी ती मी दाताने खाजावतो. नाही माझी बोट चावताय तुम्ही. भाऊ तुम्हाला अचानक कसं काय अण्णा खाजवायला अण्णा नक्की हे करा. हा अण्णा कमॉन भाऊ. जावाय बापू चिटिंग नाही चिटिंग नाही. अरे 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 ए गणा भाऊ नुसतं हान म्हणा. हा नाही नको ढकला या. आज अण्णा पाहुण्याच्या दारात माझ्या अमृत आहे. तुझं काय ए मला कुपर लावते काय पाटण्याला? हे काके चिटिंग करते काय? अण्णा मदत केली त्यांना. अण्णा हिवाळांचं आहे गणा सोड. अण्णा अण्णा कमॉन. कमॉन. हा काय चाललंय काय शिवासराव? काय काय नाही अण्णाचा हात दुखतोय. माझी चाललंय. मुरगाळाय ती चुळतोय. थोडस मनगट थोडं दुखत होतं. अण्णा वरडतात ना. आता जावा एवढं कधी प्रेम करायला लागला अहो सासर म्हणजे वडील असतात अण्णा. तुम्ही का कमता एवढं सुभाषराव सासर म्हणजे वडील असतात एक प्रकारे. हात चुळतोय. हे चुळू लागा. बरं का अध्यक्ष तुम्ही थोडं वाईट उशीर यायला पाहिजे होतं बरं का. अहो आम्हाला बी कळलं असतं कोण वाघन कोण लाडगाय ती. पण काय झालं
कामागून झालाय तापा टाकतय. काय सुभाषराव काय मत आहे ठेवू का सुभाषरावला? नको चहा नको. अहो, काय यांना सांगायचं त्या बाळासाहेबांची तरा. वहिनी आल्या होत्या घरी. वहिनी आल्यात ना 8 दिवस गेल्या त्या माहेरी. आले होय. अहो, बाळासाहेब घरात सुद्धा येऊन द्या नाही, पायरीवरच बसावलंय. लय बोंबलत होतं काल माझ्यापाशी, येऊ देचन मी हाकलून देतून. ऐका ना, वाद होईल. वहिनी म्हणले आजची आजी नाही तर माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. अण्णा आम्ही काय करतो नीट समजून सांगतो. समजून सांगा, मिटवा चांगलं. सुभाषराव जावा, मी नाही येते. हा. मला उलट पालट बोलतो मग मला हा. नाही राग येतो. नको, असलं नको. दोस्त म्हणून काय झालं? आरामबा मित्र आहे. मैत्रीत एवढं तेवढं चालणारच की. बरं तुटे आले जायला नाही तुम्हाला. मी मागे स्टोर जेवू नका तुम्ही, मला काहीच राहत नाही. अहो, नका जाऊ राव. ओ मी जेवायला घालतो चला. या, जाऊ जाऊन का? या तुम्ही. हा, या, जाऊ. आणि जावं बापू, निवांत या, हा. व्यवस्थित मिटवून या त्यांचं. मला जेवाय ठेवा मटण थोडं. अहो, नाही जेवत तुम्ही अहो, आले. भाऊ नका जाऊ राव. शांत झालाय राग, शांत झालाय. कशाला आला तुम्ही इकडं? बघ छोटे बायको चाल ना, खायला चालतंय बायकोचं आणलेलं. इथं होतं म्हणून काढली या. तिकडे घेऊन जायचं ना बॅग जाताना. निघायचं इथनं पायरी माझ्या वाचायचं नाही मी नाही जाणार. का? छोटे सांग मी नाही जाणार. बाळ का आवाज चढवू नका. अध्यक्ष लय चिडले तर बेकार, अध्यक्ष लय चिडल्या तू. लय बेकार चिडलेत. मला मारतील अध्यक्ष. काय पण घडू शकतं बाबा. इतकं चिडल्या ते. लय अरे असा अध्यक्ष सारखा चिडतो आणि चिडला की बायको त्याला ताळा ताळा थोबाडती. मला काही किचरा अध्यक्ष चिडलाय. घरचं मिटवाय जमतं का अध्यक्षाला? अध्यक्षाला बोलाय गेले इथं माझ्या दारात. मग कोणाला बोलवायचं? काय कारण तुझे तो चालतो. छोट्या चिला म्हणो माझ्या नजरेसमोर काळ कोणतं कर. काकी का बाळू काका म्हणतात माझ्या नजर समोर चालते हो. मी जाणार नाही छोटे, त्यांना सांग. बाळू काका काकी म्हणते मी नाही जाणार. तुझ्या बापाचं घर नाही छोट्या म्हणाव तिला. तुझ्या काय बापाचं घर नाही वय? छोटे काय बोलतोयस तुम्हाला? तर बाळू काका मी काय तुम्ही म्हणलं तीच म्हटलो की त्यांना सांग त्यांच्या पण बापाचं घर नाही म्हणून. तुमच्या पण बापाचं घर नाही. तिला सांग तुझ्या थोबाडाकडे बघत नाही म्हणाव मी. तुझ्या थोबाडाकडे बघत नाही. त्यांना सांग कोण बघायला होतं म्हणून. हे यार तुमचं तुम्ही मिठवा केला का? माझ्याकडे काय येत सारखंच का? मी अध्यक्ष बिध्यक्ष झालो का काय? आपल्याला नाही जमणार बाई. एक झालं की एक येतं या. कधी यायचं ही अध्यक्ष? अध्यक्षाच्या माझ्या दारात काय गटोळ पडलंय त्याच्या दारात जाऊन मिठव म्हणाव. जा तिथं छोट्या हातीला घेऊन माणूस तिथं जाऊन मिठव. माझ्या दारात तमाशा नाही लावायचा. माझ्या दारात कशाला थांबली बिनला जगते. मी नाही जाणार. सांग की. का हो बाळासाहेब रोजची नाटकं तुमची? हा किती वेळा सांगायचं तुम्हाला? सुधारणार आहे का नाही? रोज आले की रोज वाद, रोज आले की रोज वाद. तुम्ही कशाला आलाय माझ्या दारात? मीच बोलावलंय. तुम्ही मला कशाला आलाय माझ्या दारात? तुम्ही कोण आहे? तुम्ही न्यायाधीश आहे काय? सुप्रीम कोर्टात तुम्हाला घरातले भांडणं मिळतात का? माझ्या लक्ष घाला आलाय. सुभाषराव तुम्हाला म्हणलं ना, एक वेळ कुत्र्याचं शेपूट सरळ होईल पण बाळ्याचा स्वभाव नीट होणार नाही. नळीत घाला, पायपात घाला, ही वाकडाची वाकडच राहणार. ए सर शेपटाच्या माणसा घरी बघ अण्णा मारत्याल तुला तिथं तळा तळा. ए अन्नाचं कान भरणाऱ्या माणसा, तुला नीट सांगतोय, ह्या बिचारीमुळे लक्ष्मीमुळे आलोय. तू लय माझ गाय. सुभाषराव ही सुधारणार नाही अवलाद, ही तसंच वाया जाणार आहे. अरे किती वेळा तुला समजून सांगायचं होय रे? बायको चांगली म्हणा म्हणून सांभाळली तुम्हाला. हा दुसरी जर कोण असते ना कधीच तुम्हाला हक्काला असतं माहित आहे का? आमची लय चांगली आणि तुमची हडळ आहे काय? का तिच्या बरी भांडता? आम्ही कुठं म्हणलो या? आणि मग मरणाचं भांडता करत. कोणी म्हणलं भांडण? आणि मग परत बघितलं की भांडा फेकून मारलं तोंडावर तुमच्या. कुत्र्याला मारलं होतं ते हा कुत्र्याला मारताना माझ्या अंगाला समजून घेतलं ना मी. सुभाषराव अहो काय तुमचा हे मिळमिळा स्वभाव. टाके की 2 ठोक लय जड आहे तुम्हाला. ए हा? रंबो, एक फाईट टाकी ना अख्खा दात घाशात पोटात ए घालवीन. बाळा. माझं ते काय कोणाला ठोका टाकायची ए बाई बाळ्या तुला ए ठोका फिल्मी डायलॉग हा नको प्रपंचाचं बघ. अरे त्या लक्ष्मीच्या तोंडाकडे तरी बघ. अरे सोन्यासारखी बायको लागा, सुंदर बायको तुला लागा. त्या लक्ष्मीची वय ठेवता येणार नालायक माणसा. बाळासाहेब इथं लय मारेल कुत्र्यासारखा. कशाला मला म्हणत असतो? ह्याच्यासाठी नको म्हणलं ह्याच्या दारात यायला. तुम्हाला नीट वागायला जमणार आहे का? काय मी चुकीचं जमणार आहे का? काय चुकीचं वागलो? काय वागली चुकीचं? हे तर कुठं चुकीचं वागल्या? महिना झाले निघून गेले माहेराला. मग उद्या इथे म्हणून गेलेले. जाऊ नाही का त्यांनी? महिना नवरा काय खातोय कशावर भाकरी खातोय चौकशी केली? वहिनी गेल्या आठवड्यात तर इथं दिसलं बाळ्याच्या पुढे पुढे करताना. महिना का वागेल?
होती की मग त्यांना काय महिना झालाय आठवडा बरं झालं गेलंय आणि मग तो महिना झालं. अरे रामो माझा दोस्ताच्या त्याची बाजू घेणार आहे तुम्ही. बाळू तुझा दोस्त आहे आणि ती माझी बहीण आहे. अरे बहिणीची बी बाजू घेतली पाहिजे, प्रपंच वाचला पाहिजे की. माझं तर काय म्हणणं आहे माहितीये का, एकदा हाताने करून बघा काय अवस्था होती ती. सगळं ह्यांनीच उठल्यापासून करायचं, धुणं करायचं, भांडी करायची, तुम्हाला जेवायला घालायचं. अगं बया 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 ज्याला बायका नाही ती काय मिली का काय तवा धमकी देता का हाताने करून खायची एका मिनिटात करीन की. मग खा खा रामभाऊ, खाऊ द्या हाताने करून यांना, खाऊ द्या. सुभाषराव माझ्या प्रकार संपूर्ण लक्षात आलेला. ही एका छताखाली राहून मला असं वाटतंय बाळ्यांनी भांडी घासायची, ह्यांची भांडी घासायची, असं केल्याशिवाय जमायचं नाही. ह्या भाड्याने त्याचा स्वयंपाक करून खायचा, ह्या बिचाऱ्या वहिनीनं त्यांचा स्वयंपाक करून खायचा, ह्याने धुणे धुवायची, ह्यांची धुणे धुवायची. राहा सेपरेट सेपरेट राहू द्या यांना जरा. एक कळलं, नंबर. अक्कल का काय राव मग कोणी केलं मग तुम्हाला शेवटी अध्यक्ष? पर्याय काय. एक नंबर अध्यक्ष असा होता असा एका छताखाली राहा आणि भाड्यानं वेगवेगळं राहा. हाताखाली काय माझ्या बापाचं घर आहे. मी ह्या घरात राहणार तिने तिथं अंगणात राहायचं. बांधणं होतं त्याच्या दमागात. अजिबात नाही. आम्हाला माहिती आहे माहेरवरनं पैसे आणत होत्या, ते ह्या घरात राहतील, तुम्ही इथं कोपाट बांधायचं, छपार बांधायचं. सरकारी नियम सांगतो कोणतंही घर महिलेच्या नावावर असतं. त्यांनी जर आता ठरवलं वहिनी मी तुम्हाला चांगला वकील गाठून देतो, लगेच तुम्ही त्याला बेघर करा, बिंदास. पण तुम्ही एवढी दानत दाखवा त्याला घरापुढे तरी स्वयंपाक करून खाऊ द्या. अरे भाऊ वकिलाची भीती कोणाला घालताय. चल. वकील माझा दोस्त सचिन वाघ एका मिनिटात बारामतीत जाईन इथं वकिलांची फौजच्या फौज उभी करेन आणि हिसका दाखवेन. ज्या ज्या वेळेस सचिन वाघांना काही अभ्यासाच्या टेक्निकल अडचण यायचा त्यांना मार्गदर्शन मी केलेलं ते आहे. तुमच्या दोघांच्या बाजूला राहू द्या. वहिनी चला भांडी काय काय दाखवा. चला तुम्हाला सेपरेट भांडी, ह्यांना सेपरेट भांडी. घरातच जाऊन दे ना ती. काय नाही. चला आम्ही उठा उठा उठा. नाही सेपरेट हो, वहिनी, चला उठा. घरात व्हा. फाटी टाकायची फाटीत नाही हो. पाकिस्तान भारत बाउंड्री फायने करून टाकणार. तुमची- बंगालची फायने तुमची पाठी इकडे छपार बांधायचं तुम्ही. तांट्या का मुक्त आहे तो. चला, चला. आपल्या न्याय देणारा. तुला वाटणीचीच लय मस्ती आली ना. बघ की आमच्या वाटणीची पद्धत. 4 माणसं बी बोलून घेऊ सोबत. 4 माणसं तमाशा दाखवा. करायचा आमच्या घराचा तुम्हाला. तमाशा नाही, खेळणं चालवले का? न्याय. न्याय सर्वश्रेष्ठ न्याय. हो तिथं राहायचं तिथं मी नाही राहणार तिथे. नाही हो, तुम्ही घरात घरात राहायचं. पिशवी घेऊन जा घरात. चला 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 ते मला उठा. जाऊनच माझ्या जा. घरात जायचं चला नाही. चला मी आहे. चला चला शपथ आहे माझी तुम्ही उठा. तुला. उठा. माझ्या परस्पर घरात गेली ओ जा वहिनी. मरून जाईन मी इथं. नाही नाही, मरू द्या. काय घेऊन? अहो, असलं जगण्यापेक्षा मेलेलं चांगलं नाही माहिती. तर आज या ठिकाणी स्थळ पाहण्यानुसार मी समक्ष सर्व यादी केलेली सगळ्या सामानाची आणि आपल्या सर्वांच्या समक्ष कुणाला कुठलं सामान द्यायचं, कुणाला कुठलं साहित्य द्यायचं, या सगळ्यांच्या समक्ष होणार आहे रामभाऊ हा न्याय निवाडा. सुभाषराव आणि समस्त ग्रामस्थ पंच मंडळी, आजपर्यंत मी देश परदेशामध्ये अनेक भांडणं मिटवली. तशी जबाबदारी सुभाषराव आज तुमच्यावर आलेली आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली या वाटणी सत्राचं तुम्ही साक्षीदार होताना मला अत्यंत आनंद वाटतो. बिल क्लिंटन माहीत नसेल तुला बाळू, त्यांच्या घरी अशीच पुरपूर झालती. एका झटक्यात रामभाऊने अमेरिकेत जाऊन त्यांचा तंटा मिटवला होता. पण दुर्दैव आपल्या आज बंधूचं, आपल्या आज वहिनीची या ठिकाणी घरगुती वाटणी करताना मला अत्यंत दुःख होत आहे. पण इलाज नाही. कधी कधी काय शासन प्रशासन चालवताना अशा गोष्टी आपल्याला गृहीत धरून चालावं लागतं. असो, कोणाच्या काय तक्रारी वगैरे काय असले तर आत्ताच पंचमंडळ. भाऊ माझी तक्रार आहे. भाऊ काही इज्जत आहे का नाही तुम्ही? गोरगरिबांच्या घरी तुम्ही येऊन वाटण्या करताय. अहो तुमची हैसियत काय स्वतःची? केवढं मोठं नेतृत्व तुम्ही, आणि तुम्ही असल्या किरकोळ माणसाच्या घरी भांडणं मिटवायला. अध्यक्ष मागच्या वेळी बिल क्लिंटनच्या घरी नवरा बायको धप्पी झाली. अक्षर तिथल्या सरकारने भाऊला बोलवून घेतलं. पीएम म्हणून भाऊच्या सोबत मी गेलो होतो. अहो अतिशय साध्या पद्धतीने भांडणं मिटवली. मला बोलायला लावू नका आता तुम्ही. बोलाय म्हणजे क्लिंटन क्विंटलन किती किलोचा किती क्विंटल हे तरी माहितीये का अहो, तुम्हाला? तसं नाही भाऊ. माझं काय म्हणणं असतं भाऊ, देशात तुम्हीच, राज्यात तुम्हीच, तालुक्यात तुम्ही, नाही गाव पातळीवर तरी मला बघू द्या. अहो मीही किरकोळ भांडणं मी सोडवली असते ना. मला जसं निघून बघायचे ना करा मी. गाना तुमच्या घरी भांडणं लागली ना, मग तू वाटण्या कराय बस.
ह्यांची नको ए, वाटणं करायला. अरे अरे अरे. आव्हान तर कोणी बोलायचं नाही. तर मी रामभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं आज मला ते मदत करतायत. तंटा मुक्तीचं जे अध्यक्षांना बक्षीस जे मिळतं ना, असले किरकोळ तंटे मिटवल्यामुळे मिळतं. आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जो मिळतो ना, ते रामभाऊला मिळतो. पण हा मित्राचा विषय, गावात राहू ना तर वस्तीवर राहू ना तर वाड्यात राहू, मला इथं लक्ष घातलं मी पाहिजे. साहित्याचं वाचन करतो रामभाऊ आणि कशा पद्धतीनं वाटप करायचं आपण सर्वांनी ठरवूया. आता पहिली गोष्ट आहे, घरामध्ये पलंग आहे आणि ती जुनी खाट त्या झाडाखाली या. आता ह्या दोन गोष्टींची सुरुवातीला वाटणी केली पाहिजे. ह्यात काय वाटणी करायची सुभाषराव? लक्ष्मीचं वाहन आहे पलंग म्हणजे, साक्षात दुर्गाचा अवतार आहे दुर्गा वहिनी, त्याच्यावर त्या बसत्यात. नवरात्रात तुम्हाला माहिती आहे देवी पलंगावर असते आणि आपण जनता सगळी खाली असतो. नाही तर हा 24 तास बाहेरच पडलेला असतो की झाडाखाली. बरोबर आहे. म्हणजे पलंग वहिनी साहेबांना द्यायचं आणि जुनी खाट बाळासाहेबांना. अर्थात जुनं दिसवणं ना. जुनं ती सोनं. हा. आता इथे दोन गमेल आहेत रामभाऊ. एक मोठं गमेल, ती छोटं गमेल गेलं इकडं. हा, तर हे दोन गमेल आहेत रामभाऊ. आता हे कसं केलं पाहिजे? हा, कुणा अन्याय नाही झाला पाहिजे रामभाऊ. सुभाषराव, आजपर्यंत आपण कोणावर अन्याय केलाय का? नाही ना. असं कधी होईल का? तर ह्या गमेल्यात वहिनींचा निश्चित जीव अडकलेला असणार. दळण, मसाला ही कामं बिचारीला करावं लागतात. नाहीतर असा बी हा दारोदारी कटोरा घेऊन भीकच मागत असतो. मला कालवून द्या, मला भाकरी द्या. बाळू, कटोरा तुला. वहिनी साहेब, हे गमे तुम्हाला. बस बस बस. ह्याला माझा न्याय, ह्याला माझा न्याय द्या. कसं काय बाळू काका? शांतता राखा, गडबड गोंधळ करू नका. तर ते पोळपाट आणि लाटणं घ्या. का ना? द्या. दर तुला लाटलं तर जरा जरा वहिनी, काय किरकोळ गोष्टी आहेत. आणि ते कुकर आणि एक डबा आहे हा. कुकर द्या इकडे. वहिनी, कुकर तुम्हाला. बाळू, डबा तुला. अन्याय करायचं नाही कोण. अजिबात नाही. काय कारण आहे? इथं दोन झाडू आहेत बघा. हा एक मोठा झाडू आणि नाचक्यान छोटा झाडू. आता काय कुणाला दिलं तरी झाडायचं ते शेवटी. आपण काय अन्याय करतोय का कुणा? सुभाषराव, झाडूला भारतीय संस्कृतीमध्ये फार महत्व आहे. झाडू म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी. दिवाळीला लक्ष्मी पूजनचा मान झाडूलाच असतो. जे हातात येईल, ज्याच्या ज्या ते भाग्यात असेल ते त्याला जाईल. हा? काय अन्याय करायला नको. वहिनी, हा मोठा झाडू तुम्हाला आणि हा नाचक्यान झाडू तुला. बाळू, दोन उपयोग आहेत. आणि तू दाढी पण करू शकतो आणि वाटा झाडू पण शकतो. चला. आता टेन्शनच काम आहे रामभाऊ. हे वाटप कसं करायचं? का सुभाषराव, कशाचं टेन्शन घेताय? जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. काय अडचण आहे सांगा मला. गॅस आणि चूल कुणाला देणार काय आता? सुभाषराव, कशाचं मी टेन्शन घ्यायला लागल्यावर कसं होईल? भारतीय संस्कृतीमध्ये चुलीला फार महत्व आहे. हजारो वर्षापासून चुलीचा इतिहास आहे. म्हणून आज शहरातून लोक गावाकडे चुलीवला स्वयंपाक खायसाठी येतात. हॉटेल सुद्धा झालेत का नाही, चुलीवलं जेवण मिळेल, उत्तम जेवण मिळेल. मग माझ्या बाळूवर मी अन्याय का करेन? म्हणून ती चूल बाळूला द्या. द्या पहिली चूल बाळूला. वहिनी, गॅस तुम्हाला राहू. ठीक आहे, राहू द्या. आपण नंतर यादी केली त्याप्रमाणे वाटप करून देणार आहे. आता तांब्यान ग्लास आहे. हाय काय काय सामान तरी ठेवलंय का? ह्या सुभाषराव, दारू वहिनी पितो का बाळू पितो? नाही. बाळासाहेब, मग गालाच कुणाला जाणार? बरोबर. तुझा ब्रँड आहे तर. ओ भाऊजी, माझ्या वडिलांनी दिलाय तो गालास. हो, फुलपात्र फ्री घ्या त्याच्यावर. कशाला वाद घालता किरकोळ ह्याच्यात? घ्या घ्या घ्या. या. त्यांना द्या की. आता घर, एकच घर. सुभाषराव, तुम्ही काय अडण्यासारखं करता? मगाशी मी म्हटलं का नाही, आजकाल महाराष्ट्र शासनाने सुद्धा महिलेच्या नावावर घर करायला परवानगी दिलेली आणि महिलेच्याच घराचं नाव घराला असतंय. त्याच्यामुळं उद्या जाऊन बाळू अडचणीत येऊ नये. उद्या त्याला कोर्ट कचेरीच्या खेट्या घालायला लागू नये. मग त्याला अंगणात पडू नाही तर असा बी अंगणातच बोंबलं हिंडत असतो. मै तुळशी तेरे घर की अंगण की. त्यामुळे अंगणात राहा, सुखी राहा बाळू. संपला विषय. वहिनीला घर, बाळूला अंगण. बघा, म्हणजे आपण मी काय म्हणतो या भाऊ, बाळू काका थोडा अन्याय होतोय काय? म्हणजे अन्याय होत नाही. कसा अन्याय होईल? मी कसा अन्याय होऊ देईन?
संडास बाथरूम कॉमन वापरते आम्ही त्याला उघड्या जाऊ देणार नाही. झोपाळ्यावर संध्याकाळी जेवल्यानंतर दोघं गप्पा मारत बसतील. हा? हा हा मग हे बरोबर आहे हे त्याच्या निमित्तानं म्हटलं तर म्हटलं. हे म्हटलं. बर पुढचे आता गडबड गोंधळ हे बरं संडास बाथरूमचं सांगितलंय मी. हा सांगितलं आता हा हांडांची अरे रामभाऊ पटपट आता कसं आपण करता येईल. काय टेन्शन घ्यायचंय सुभाषराव. हांडांच्या तो प्लास्टिकचा जार बाळवला द्या, हांडा वहिनींकडे द्या. चला. ठीक आहे. छोटे ठेव तिकडं. हा आतमध्ये कूलर आणि पंखा आहे. कूलर पंखा पंखा बाहेर चालू शकत नाही. पंखा हवेने खराब होऊ नये पण पंखा बी आतच राहू द्या, कूलर बी आतच राहू द्या. बाळूला एसी नैसर्गिक हवा खाऊ द्या. बर आता घरात सापडलेल्या सामानानुसार अंगाचा एक साबण आहे आणि कपड्याचा एक साबण आहे. कपड्याचं साबण बाळूला द्या, त्याने आंघोळ कर ना धू. वहिनी अंगाचा साबण घ्या. बर ही रज आहे आणि ही एक शाल आहे. जुन्यातली शा, हा जुनं ती सोनं. उबदार उबदार. उबदार लय उबदार ही बाळू तुला दे. वहिनी ही तुम्हाला द्या. आता खाद्य पदार्थामध्ये रामभाऊ चुरमुरे आणि फरसाण. असं करा वहिनी फरसाण तुम्हाला द्या. असा अन्याय होतोय जास्त चुरमुरे बाळूला देऊन टाक. लय दिवस परत. आता ही महत्वाचा विषय तवा आणि उलटाण. सुलतान बाळू तुला धर. आणि वहिनी तुम्हाला लागलं हाकाने द्याकडून मागून घेत जा. धरा. ते नाही देणार आहो मला, हा माझ्याकडेच द्या ते उलतान. मग आमच्या घरचं तुम्हाला एक उलतान डबल आहे ते आणून देतो. हा ए तसं द्यायचं नाही कोणी. हा मग तसं जेवायला ह्याला कोणतरी आणून दिल ना. गणा ज्याला त्याला स्वाभिमान कळायला पाहिजे. प्रपंचामध्ये स्वाभिमानाची गोष्ट आहे. बाळू जिद्दीला पेट. काम कर, कष्ट कर, तवा विकत घे. आणि तुम्ही पण वहिनी मुलात विकत घ्या. उलतानीने काय उलतो हा तवाच नाही तर उलतानीने काय उलतो. भाकरी उलताच्या तवा नवीन घेऊन. आता हे काही किरकोळ किरकोळ गोष्टी त्या आपण तुमच्या हाताने रामभाऊ हे वाटप करा. त्याचं काय करायचं. पाटील वहिनी तुम्हाला हा, दे. आता दोघांना झाडू दिले ते काय सामान आहे दोघांना कुठले दिले तर काय अडचण नाही. जास्तच खराब आहे का. ते तिकडे द्या. हा काय आहे, अंगणात बराच कचरा असतो. ही तुला ही तुम्हाला द्या. आणि ते दोन पातेल्यातले एक एक पातेलं दोघांना देऊन टाकू. काय राहिलं बरं. अरे बाप ह्यांच्या कोरपणेच सोबत वहिनी ते कुठं चार टाक. कागदी कप तुला बाळूगर. यूज अँड थ्रो. स्वतः प्यायचं टाकून द्यायचं. धुवायचं टेन्शन आहे का. बाळू बाळा किती काळजी आहे तुझी. जर अक्षरशः तुला तुझी काम करून स्वयंपाक करून तू कधी रे खाणार, कधी पिणार, हा कधी धुणे धुणार, कधी भांडी धुणार. पण यूज थ्रोचे तू ग्लास तुला वहिनी तुम्हाला तर फार. अशा पद्धतीनं वाद विवाद न होता ह्या बाटल्या राहिल्या की सुभाष. चिमकी बाटली तुला, चांगली बाटली वहिनी तुम्हाला असू द्या. बघा छोटे आपलं सामान आतनी. मी तुम्हाला मुद्दाम इथं का आणलं, मी कशा पद्धतीनं तंट मिटवतो हे तुम्हाला पण कळलं पाहिजे. कारण मी घरदार सगळं सोडून तंट मिटवत असतोय आणि गावाला का तंटामुक्त अभियानाचं पारितोषिक मिळलं ह्याच तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं. चला. किती कष्ट असतं मला. बरं का अध्यक्ष, तुमच्यामुळं नाही बरं का. भाऊजी इथं नसताना तेव्हा तांटा 100% मिटलाच नसता. असू द्या सुभाषराव. ह्या तुमच्या महान कार्याबद्दल ग्रामसभेमध्ये आपण अभिनंदनाचा ठराव घेऊया. पण वाटणे अजून संपलेलं नाही. गणा तो स्टीलचा दिवा आणि मातीचा दिवा. बघा बालका किती बारका वय त्यांच्याकडं. आणि माणूस नाही म्हटलं तरी सुभाषराव मातीचा पुतळा आहे. म्हणून या मातीच्या पुतळ्याला मातीचा दिवा. वहिनी तुम्ही स्टीलचा दिवा लावा. हा आता आजपासून कोणी एकमेकांना भांडायचं नाही. सगळा संसार सुखाने झाला पाहिजे. काय कोणाची अडचण असेल तर इथंच बोलायचं. अडचण तेव्हा संडास बाथरूम कॉमन दिलेलं आहे. तिथंच का जाताय तुम्ही रामभाऊ. झालंय ना विषय. झालंय कसं. त्या वेळा ठरवा तुम्ही. कोणी कधी आंघोळीला जायचंय नाही ते एकदाच घुसला तर तिथं काय तंटा झाला तर आम्ही जबाबदार. भाऊ एक मुद्दा मात्र राहिला महत्वाचा. पोरगा कोणाकडे राहणार. दोघांच्याकडे पण ए दोघांच्याकडे. पोराचा इथं अन्याय करणार का पोराव. आजोळात पोरग तू कुठं राहतो. मी दोघाकडे बी असतो. माझं काय. तसंच दोघांच्या पण राहील. आजोळात पोरग आहे. हे पोरग नंतर बघू. तर चल. छोट्या तू कोणाकडे राहणार आहे. काकीकडे का माझ्याकडे. दोघांकडं हा तू सांड आहे काय का. असू दे बाळू. त्याला काय बालका बोलायचं नाही. बालका आता तुमच्याकडे कसं कोण राहिलं. तुमच्या वाटलं असलं नाचक्यान झाडू ही कटोरा असलं झालं तर कसं छोट्या तुमच्याकडे राहील. आवड आहे हो. चला नंदा सौख्य बरे. कोणा अन्याय नको. आपल्याला बिल का माहिती. काय बी म्हणा भाऊ पण एक नंबर वाटण्यात आल्या बरं का. हे वाटली चांगली केली रे. बाळू काका मग ही हं? ही हो बाळू काका
एवढं आता मूल्यवान सामान आहे ना फक्त जपून मूल्यवान? मग काय राव एवढं किमती- भांगाराच्या गाड्या फिरतात का हो, उगाच नेलं बिलं तर जिद्दीला पेठ प्रपंच उभा कर. अक्षरशः सोनेला धरू नको ते प्रपंचात तुझ्या. बर चला निघायचं आता चला योग्य वाटत झालं समोर अन्याय पुन्हा होऊन देत नाही. मला तर वाटतं राव बाळू काका अन्याय झाले वाटते राव. ए पप्या घरी जा. ज्ञानाचे तुला काय रे कळतंय? हा रोज इथं आम्ही भांडणं मिटायचो तुला काय बरोबर बोलतात आजी रोज दारू पिऊन यायचं गोंधळ घालायचा. असू दे पप्या तुला लय वाटते तर बाळू काका मग घरी. चला चला. म्हणजे बा अजून मिटलं नाही होय अरे प्रापंचिक मिटलं पाहिजे. रामभाऊ हे वाटले योग्य केलं तुम्ही हा हे नाचकान छाप झाडू मला लाह्या माझ्याकडं चांगलं फारसानं तिच्याकडं गाम्याला चांगलं तिच्याकडं हे कुत्र्याला खाया घालायचा माझ्याकडे कुत्र दिलाय ह्या निर्णय झाला माझ्या अशा वाटल्या करते ती बाळू तुला वाटतं मी तुझ्या असा अन्याय करीन? मग कोणी केला शक्यच नाही. कोणी केला माझ्या करू शकत नाही. सुभाषराव मला येता येता काय म्हणले, बाळ्याला काय देऊ नका, हाय त्या लक्ष्मीच आहे, आणलंय ते सगळं माहेरवरनं आणलंय. नाही इलाज तो काळजाव दगड ठेवून मला ह्या वाटण्या कराव्या लागल्या बाळू. अक्षरशः तरी पण मी बऱ्यापैकी न्याय देण्याचं काम तुला केलंय. स्वाभिमानी हो, जिद्द न पेठ, नव्याने प्रपंच कमाव. म्हणजे रामभाऊ आज म्हणजे सुभाषराव नालायक झालं आणि तुम्ही महानालायक झाला. अरे बाळू तू काही म्हण, तो माणूस म्हणाय की तुला ह्या गोष्टीत सुट्टी द्यायची नाही, तो खात करते मला, माझा इलाज नाही, काळजी घे. त्यांना पण माझा निरोप सांगा. बाळासाहेबांना म्हणजे नागाच्या शिफ्टीवर पाय दिलाय. मी नाही ना तुम्हाला असा काचा काचा चावलो नावाबद्दल ठेव बाळासाहेब सुट्टी नाही. मी नाही निरोप देणार बाबा, मी काय निरपाय होईल. हा सुट्टी द्या ना. तू- होय? तुम्हाला पण बघू की मला पण बाळासाहेब मी काय केलं रे बाळू? हो की हे होय माझ्या वाट्याला दारिद्र्य आणून ठेवलंय. मी तुला योग्य न्याय देण्याचं काम असा कोणाचा न्याय करणार पण ही जी केलंय ना, ही सुभाषरावनी केलं बरोबर केलं नाही. मला मी पटतं पण इलाज नाही. बघतो जिद्दीने सगळ्याकडे. पेट बाळू, आता जिद्दीने. माझ्या दारात येऊ नका, मला दारच राहिलं नाही त्यामुळं मी काय तुमच्या दारात येत मी नाही. वहिनींकडे येणार, त्यांना काय पाहिजे काय वहिनीच्या नको. दारात जायचं, वहिनीच्या दारात जायचं, माझ्या दारात यायचं. काळजी घे बाळू. काय 10-5 रुपये लागलं तर कधी बी हक्काने मला सांगा, मी देईन. पोरांनो नेऊन ठेवा रात्री. वहिनी येऊ का वाटणं चांगलं झालं ना. माझ्या बापाचंच होतं. बाळू काका घ्या पोट्याला ही का हा? छोटे आपल्या घरात नेऊन ठेवू. आणि काकीचं ठेव तू. काकीची मी का मी घरात बघतो की माझा हाल मुद्दाम केल्यात ना ह्या तणटणीच्या राबवणी. मजा वाटते तुम्हाला सगळ्यांना. कशाने आता इथं हे करू मी, पण मला पण भिकारी नाही. बाळासाहेब अण्णा काय राम चाललंय? राम. काय चाललंय बाळासाहेब? बसा ह्या का आमच्या वाटणीला एक खड दिली तुमच्या जावयाने. इरडोल त्याच्यात कसली वाटणी काय कळलं नाही विषय. नवरा बायकोचे भांडणांना हा. आणि तंटा मुक्तीचा तो अध्यक्ष हा सुभाषराव हा आणि त्यांनी मला इकडं वाटणी दिली बायकोच्या, त्याला घरी गेलं आणि माझा हाल चालला त्यांना. नवरा बायकोच्यात वाटणी असते. काका तुम्ही काय बोलले नाही म्हणलं बाळासाहेबाला भेटू आपण. बोलणार होतो काका कशाला, काकाला मजा वाटणार ना बाळासाहेबांचा असा हाल बघून. अहो बाळासाहेब इतक्या तुमच्या विकोपाला गेलं भांडण. अन्ना जिसका कोई न होता उसका खुदा होता है, तसं मला पण माझ्या देवाची काळजी, मला देवाला माझी काळजी आहेच की. अण्णा असू द्या, कसं आहे माहितीये का, आता तंटामुक्तीच्या देशाकडे न्याय गेलाय आणि त्यांनी मला चूल दिली, बायकोला गॅस दिला आणि ह्यो झाडू मला दिलाय. तुमच्या जावाने म्हणला झाडून पण होईल आणि दाढी पण करता नाही, असे वाटणे असते. काका काय जाऊ द्या, जाऊ द्या. काय माहिती का साहेब, माझ्यावर सुद्धा असा प्रसंग आला होता, पण खचून जायचं नाही बिलकुल. काका, वहिनीने तुम्हाला मारलं होतं, मला माहिती. हो, मारलं होतं. मारलं होतं, हा. पण तुमचा नालायकपणा नडला होता, पण आमचं काय चुकलं. बरं बाळासाहेब या 2-2 चुलीची अवदसा कशी आठवली तुम्हाला? तंट्या मुक्त्या आणि तुमचा जवळ रामभाऊ त्यांनी माझा खेळ केलाय. कलाच माझ्या वाटण्याला आणि तांबे तिच्या वाटण्याला. आदर्श प्रपंच आहे तुमचा. थांबा दुर्गा, इकडे ये बाळा.
कशाला बोलायचं तिला नाही थांबा थांबा मला बघून दे बोलू मजा द्या. माझी तिला बस काय चाललंय काय इथे एक चूल बाळासाहेब का तोंड वळावताय बघून दे ना हो समाधान तिचं काय चाललंय तुझी तिकडं चूल दिसती बाळासाहेबाची इथं चूल एका घरात दोघाच्या 2 चुली अहो अण्णा मी पण 2 दिवस जेवली नाही ना झोप आहे ना मला बघा अहो प्रेम आहे तेवढं नवरा बायकोची एकमेकावर तुमचं इतकं बार तुम्ही हातांचं काय अवस्था झाली बाळासाहेबांची लय गुणवान पोरग आहे माझी एकच चूक झाली मी महिनाभर राहिली म्हणून ती पण आई आजारी होती सांगायचं असतं काय कोण भाकरी घालणार सांगितलं काय आजारी म्हणून मी नसतो काय आलो सांगितलेलं मी फोन केलेला तुम्हाला बाळासाहेब नसन लागला फोन किंवा काही गैरसमजत न पारी एकदम तुम्ही चुली वेगळ्या तुम्हाला तरी करमत असेल का अहो लय जीव आहे माझा तिच्या माझी सोन्यासारखी बायको आहे पण आणि तिला तरी घास खावत असेल का आता तरी सोडा की राग द्या राग चला घरी. बाळासाहेब द्या सोडून द्या बंद बाळासाहेब करा सगळं आणि चला मी आलोय मी सांगतोय ना तुमचा एवढा आदर्श आम्ही मानतो अण्णा तुम्ही सांगायचं बाळासाहेबांना ऐकायचं हा वाद वाद माझी बायको माझी जीव के प्राण आहे वा, माझी वा, वा, वा. आनंद पण वाटला. अण्णा सुट्टी नाही तंट्या आणि जावा आहे तुमचा डोळ्यातनं पाणी आणणार बाळासाहेब त्या तंट्याच्यात बायको शिवाय कर्मना आणणार मला मला माहिती बाळासाहेब तुम्ही किती एकनिष्ठ उचला चला सामान उचला सामान उचला सगळं उचलाय चल, सगळं घे दुर्गा उचल सगळं घरात घे आणि मला एका जागेवर तुमची चूल बघितल्याशिवाय समाधान होणार नाही अण्णा तुम्ही आला म्हणून बरं झालं माघार नसते घेतली नाही बाळासाहेब मी गेलो नसतो तुम्हाला एकत्री बसवल्याशिवाय मी अण्णा देवय अण्णा धावून येतात माझ्यासाठी बरोबर बरोबर अण्णा तंट्याला सुट्टी नाही चला घरामध्ये तंट्याला सुट्टी नाही असल्या घटपणात मला जागा दिली वाटून चला चला न्याय करतोय तंट्या अरे भाऊ चला पडचा पडताला जाती जाऊ. मी पडतोय पाडी नका त्याला बोलता पालता करून टाका खास करून टाकेल याद सताए तेरी नींद उड़ाए मुझे दिल न लगे दिल भर आ गले लगा ले मैं तड़पू अकेले दिन रात रात भर याद सताए तेरी नींद चुराए मुझे दिल न लगे दिल भर बरं का अजून एक म्हणा अजून एक गाणं म्हणा की किती म्हणायला लाव तुला का एक एक थोडं शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए तेरे मम्मी ने सर तुमचा आवाज खूप गोड आहे हो तुमचा आवाज मी ऐकत आले मी शहरी भागामध्ये खूप रील्स केले 1 लाखच्या वर मला फॉलोअर्स आहेत माझे तुमचा आवाज खूप आवडला म्हणून एक रील्स तुमच्यासोबत करायला मिळेल का मला आणि तुमचा ग्रामीण भाग सुद्धा मला खूप आवडला इथली माणसं तर मला क्या तुमच्यासोबत बात एक है. रील्स करायला मिळेल का इतका माझा गोड आवाज आहे हो लय गोड आवाज म्हणतात लय. माझ्या बरील काढायची हा? हो सुभाषरावचा बदला घेऊ का इथंच एक काम करा मॅडम हां अहो माझं तर काहीच आवाज नाही मी ह्या गावातला तळातल्या तळातला माणूस आहे आमच्या गावात एक सुज्ञ व्यक्तिमत्व आहे अतिशय देखणं व्यक्तिमत्व आहे हिरो सारखा त्याचा चेहरा आहे सोन्याचं पाणी वाचल्यासारखा कलर आहे नाकातनं सरळ निघालेलं नाक हरणासारखं डोळं हिरो बाहेरनं आउट ऑफ भारत कंट्रीच्या बाहेरनं लोक येतात ती मुली येतात महिला येतात आणि त्याच्याबरोबर रील काढतात हो का आणि त्याच्यामुळं आणखीन ते फॉलोअर्स वाढतात त्यांचं बोलून घेऊ का बोलवा की आणि तुमच्या सोबत सुद्धा रील्स काढायला मिळेल तर बरं होईल मला अहो त्यांच्यासोबत पण काढूयात. त्या माणसाकडे तुम्ही बघितलं ना मला कवाच विसरून जाचाल तुम्ही बोलवा लवकर बोलवा कुठल्या गावचं तुम्ही पुण्यातून आली आहे पुण्यातून हो आमचं गाव खरंच सुंदर आहे हो खूप छान आहे वा 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 लागलाय हॅलो अध्यक्ष अहो कुठे आहे तुम्ही मोटर बंद करायला आलाय होय अर्जंट बी व्हायच्या मागं या मंदिराच्या मागं न देऊ अहो एक लेडीज आल्या त्या अतिशय सुंदर आहे त्या आणि त्यांना माहिती पाहिजे हो गावची आपल्या संपूर्ण माहिती कलेक्ट करतात त्या आणि त्यांना माहिती पाहिजे तुमच्याशिवाय कोणाला माहिती सुभाषराव या या चटकीन या इथंच आहे ना या 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 या
आल्यावर बघा तुम्ही, आल्यावर बघा कधी येतो म्हटले? लगेच. हे काय हे बघा इथं. बर बर बर. नमस्कार. नमस्कार. मी सुभाषराव तंटमुक्त गाव त्याचा अध्यक्ष सुभाषराव. काय होतंय थोडं धावपळ करत आल्यामुळे तिथे गडबड होती. तर ऐका ना, मी 2007 साली गावाला तंटमुक्त अभियानाचं पारितोषिक मिळवून दिलं. बर. हा, आणि गावची लोकसंख्या 3736. सुभाषराव ऐका की सुभाषराव, मी त्यांना सांगितलं ती कमी बोलत्यात, सुज्ञ येतं, हुशार येतं, जास्त वाचा वाचा करू नका ना. आबरू घाला होता का माझी? तर हे ते सुभाषराव हो का? ह्यांच्या बरोबर महाराष्ट्राच्या बाहेरून, भारताच्या बाहेरून मुली येतात आणि रील्स काढतात. त्यांना काय झालंय, रील्स काढायच्या त्या आणि तुमच्यावर रील्स काढायच्या त्या. हो. चला काय ऐकता रील्स आणि नको राहू दे मारू दे, मला ती नाही आवडत बाळासाहेब. आता सुभाषराव, मी म्हणत होतो माझ्यावर काढा ते, म्हणजे तुमच्या गावातलं थोर व्यक्तिमत्व कोण आहे आणि मी तुमचं नाव सांगितलं, का बरोबर घालावताय तुम्ही? काय होतंय आता, एखाद्याचं मला मन पण दुखावता येत नाही. घ्या घ्या घ्या. असू द्या असू द्या. नाही घ्या. घ्या पटकन घ्या. हो हो. किती रील्स काढायच्यात? आता सध्या एकच काढू. बर बर बर. नाही नाही, परत ह्यांची भेट होणार नाही. पाहिजे तेवढ्या काढून घ्या. सुभाषराव वेळ द्या. अहो कशाला बाळासाहेब? हो का सुभाषराव, माणसाला नेहमी मदत कराव. इतका माणूस घाणी स्वभाव चांगला नाही तुमचा. ठीक आहे, घ्या. मदत करा, पाहिजे तेवढ्या काढून घ्या. मी आहे ना मागे साथीला. कसं खुललंय अध्यक्ष, आलेली संधी घालावली असं कोण येतं वय? छोट्या बाळासाहेबांच्या डोक्याची डोकं लावा, अजून ज्याला माहिती आहेत माणसं. ह्या संधीचा फायदा घ्यायचा. तू एक काम कर, सुभाषरावच्या घरी जा आणि सुभाषरावच्या काकीला गाडीवर बसून इथं घेऊन ये. त्या म्हटल्याला मागणी ती नाही, गाडीवर बसून बोलावलंय बाळकाकानी आणि असं असं घडतंय म्हणून सांग. चाटकीने जा, चाटकीने ये. 2 मिनिटात इथं आला पाहिजे. हॅलो रामभाऊ, कुठे आहे तुम्ही? काय जळलाय नुसता चौकात गप्पा मारत बसलाय. इथं केवढा मोठा अनर्थ घडलाय. तुम्हाला चालून संधी आली, चालून एक फॉरेनर लेडीज आली आणि ते हिथं विचारत होत्या, आमच्या अमेरिकेत भाषणात येणारे इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ कुठे आहेत? आणि सुभाषराव म्हणले मीच आहे रामभाऊ. आणि हो का, लेडीज जर गप्पा मारत बसतात, सुभाषराव इथं गळ्यात हात काय टाकत्यात, जवळ काय घेत्यात आणि तुम्ही बसा चौकात. अहो तुम्हाला हुडकत हुडकत आलेली लेडीज सुभाषराव जवळ घेऊन बसल्यात. कुठं? अहो न देऊ या तुम्ही, या न देऊ चटकीने या. आली उमलून माझ्या गाली, प्रीत नवी मखमाली रे, बहरला हा मधुमास नवा. स्माइल द्या की जरा. काकी, हो काकी, अहो तिथं बाळू काकांनी बोलावले कशाला? नदी बशी. काय काम काय? काय सांगायचं राव, का? अध्यक्ष ती एक बाई राव. कसं कसं सांगू तुम्हाला राव, कुठं कुठंच? नदी बशी एक बाई सोबत आहेत राव ती. ठीक आहे, जातो आली. अहो चला राव. आली की जातो आता. हॅलो गाईड्स, आज आपल्या बरोबर महाराष्ट्रातील सगळ्यात उत्कृष्ट सुपरस्टार आहेत. त्यांचा आपण आवाज ऐकूयात. प्यार हमारा अमर रहेगा, याद करेगा जहां, तो मुमताज हो मेरे ख्वाबों की. दबक्या पावलाने आली माझी मालकीन झाली, एका वाघाची शिकार एका हरिणीनं केली. कोण हे? मी कोण? मी कोण? सुभाषराव, तुम्ही आतापर्यंत सांगितलं ना मी कोण? इंटरनॅशनल पुढारी म्हणतात तो हाच देह, रामभाऊ रामभाऊ रामभाऊ. रामभाऊ, आज तुमचं ती टक्कल पडलंय त्यामुळे कदाचित नको म्हणत असतील ते. जाताय काय? अहो टकलाव सुद्धा फिदा असणारी माणसं आहेत. आपण आहेत कोण हे? मला नाही ओळखलं. नाही. आता वश करून टाकतो, आता वश करून टाकतो. माझ्या संग प्रेमाने बोला, डोळ्यात डोळं घालून बघा, मग रामभाऊ तुम्हाला कळेल काय. अहो वरून खरबुड आहे, पाहतून प्रेम आहे, मधाळ. सांगा सुभाषराव माझा. अहो काय सांगू, त्यांना हे म्हणतात म्हणल्यावर त्यांना काय सांगू. मॅम तुमचं नाव काय? मॅम
थांबा सुभाषराव, अहो मला वेळ कुठे आहे? तुम्हाला मला सांगतो. पण घरी लवकर जायचंय. गावात मसाला करायचा नाही. माझं तुमचं झालंय, माझं मला रील्स काढायच्यात. अहो, माझी शेवटची राहिली मग नाही, नाही. मला वेळ नाही ना, मला तसं जायचंय मला घरी. तर वेळ आहे होय. मी मोकला नाही. अमेरिकेत परदेशात फॉरेनर बाया माझ्या मागे पळत असत. मॅम तुमचं नाव काय? तुमच्या नावावरून सुद्धा मी रील्स बनवतो. नाव काय? व्हॉट इज युअर नेम? किरण किरण. आठवलं. मेरे ख्वाब की तस्वीर है तू, बेकदर मेरी तकदीर है तू, मांग लूंगा तुझे आसमां से, छीन लूंगा तुझे इस जहां से, तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण, तू है मेरी किरण. रामभाऊ काय कळतं का? महिला आहे ना ती एक. हा मी कुठे? खांद्यावर हात टाकताय म्हणजे आणि तुम्ही चिकटून बसला तो, तुम्ही चिकटून बसला चालतं का? रील्स ही रील्स गाजल सुभाषराव गाजल. अहो तुमच्यावर काढायचीच नाही रील्स, कशाला मागे अहो, लागत मला आलाय तुम्ही? काढायचं नाही रील्स वगैरे, मला नाही काढायचं. जा त्या रील्सचा. ओ हा? अहो. जा झाला तुमच्या तोंडाचा, जाऊ ओ म्हणते ते. ताई माझ्या बरं काढा. बनी नको, भावडाची नको, काढू. नाही, मला ऐका ना, काढायचीच नाही. बनी भावडाची मला काढू. काढायचीच नाही म्हणलं नाही. कशासाठी करताय तुम्ही? जावा तुम्ही घरी. तसं कसं जाईन मी जावा घरी? घरी. ओ माझ्यावर झाल्या का रील्स? कशी झालं, वरची राहिली नको होती त्या नको, reels? मला काढायचीच ऐका नाही. ना मॅडम, आमच्या गावची आबरू घालवू नका प्लीज. एक 7-8 रील लगेच आणू. अहो गावाबद्दल मी चांगलं सांगतोय. चांगलं. आमचं गाव फार चांगलं आहे, पण काय काय नालायक माणसं एकाचं नाव लपून दुसऱ्याचं नाव पुढं करतात. मीच तो रामभाऊ, माझ्यासाठीच तुम्ही आलता. मॅडम प्लीज. गाडी येऊन पडल्यामुळे ते तसंच करतात, समजून घ्या हो मॅडम. का? सुभाषराव जरा थोडं कुणाला सांगा, गाडीवर समजेल. पडलाय म्हणताय? बाळासाहेब पडलं नाही हो परवा पिऊन. मग बाळाचं सांगा की माझं नाव कुठं मध्ये घुसवताय? तुम्हीच पाडलं ना त्यांना. ओ मॅडम तुम्ही जात 5 मिनिटात आलो. महत्वाचं सांगायचं त्यांना, शेवटची माहिती माझी राहिली. अडचण होती काय? शेवटची माहिती द्यायची माझी राहिली. अडचण होती का? मी देतो ना माहिती. नाही, तुम्हाला अख्ख्या काय जगाची माहिती? माहिती मॅडम देतो. मला तुमची जन्मतारीख माहित नाही, ही तर माहिती. ओ सुभाषराव, मी नाही जन्म तारीख लपवत तुमच्यासारखी. तुम्ही लेडीजला बऱ्याच सांगता, मी लय लहान होतो आणि तुमच्या मागचा मी काय लाज तरी वाटते का? हे जेवण कळतं. करा बरं ती. सुभाषराव, करा बरं. आजकालच्या करा लहान का? लहान लहान पोरांचे सुद्धा केस पिकल्यात. माहिती काय म्हातारे असतात हा, का? हा, कशाला वाद घालायचा आपल्याला परस्त्री समोर? बरं मला सांगा, माझ्यावर रील्स काढायचं संपल्या ना नाही, आता? तुमच्यासोबत काढायच्यात मला अजून. काय काढायच्यात? काढायच्यात अजून काढायच्यात? बघा किती म्हणजे परदेशातून सुद्धा लोक माझ्याकडे येतात रील्स काढायच्यात. हे मॅडम वॉशिंग्टनला राहतात. वॉशिंग्टन सुंदर नाही, वॉशिंग्टनला राहतात आणि त्यांना अजून माझ्यावर रील्स काढायच्यात. जावा की डिस्टर्ब का करताय? एक्सक्यूज मॅडम, विषय कसा असतो रील्सचा? रील्स दिसण्यावर नसतं. काय नाही तुम्ही करतो जावा. तो अहो, वर. घालवा त्यांना. माझं कर्तृत्व घालवा जर तुम्ही त्यांना. जाणून घालवा घेतलं, म्हणतात. फक्त मला 2 मिनिटं वेळ द्या. थांबा 2 मिनिटं तिथं, तोपर्यंत तुम्ही जावा 2 मिनिटं. आम्ही रील्स काढतोय. गद्दार, ऐसान खरामोश. खुद्दार. हायच मी हाय. एक शेवटची रील्स काढूया आपण. खांद्यावर हात टाकी की माझ्या. कशाला खांद्या आहात अहो मॅडम? असं द्या हो, टाका. मी म्हणते ना. ओ मॅडम, तो लाजरा बुजरा माणूस आहे आमच्या गावातला. मलाच रागी, म्हणजे मी बिंदास माणूस आहे, वाईट मानाचा नाही बरं का. हा काढा की. हा अहो पण तुम्ही जबरदस्ती का करताय? कशाला नका येऊ म्हणलं तर कुठल्या गाडीत बसू? हा बरं उर का पटकीन पटकीन उर. गाणं म्हणा की एक. ऐका ना सुभाषराव मॅडम, ओ तुमचं उराकलं असलं तर मला घे की जवळ, मला रील्स काढायच्यात. रामभाऊ थांबा हो शेवटची जरा. रील्स आहे. शेवटची. रामभाऊ शेवटची रील्स आहे, कशाला डिस्टर्ब करताय? देख तेरे तुम्ही टाका, खांद्यावर संसार हात की टाका. हालत क्या हो गई भगवान, कितना खांद्यावर हात टाका की. आता तुम्ही म्हणतायच तर. टाका, टाका. आता शेवटचीच. हा शेवटची. आणि गाणं म्हणा की छानसं. वारे देवा न्याय. सुभाषराव, आम्ही प्रेमाने जवळ घेत होतो तर म्हणा तुम्ही नक, आणि आता खुशाल बाई म्हणती मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजनी येना, कशी ग लाजत मुरडत ये. कोण आहे त्या? या इकडं. तुमचं साधन सुद्धा ठेवत नाही आता. चला. आता आगी येतो की मी. काय वडा वहिनी फरा फरा. वडा की तुझ्या एवढं कोण प्रेम करतंय का माझ्या? वडा वडा तेच सांगत होतं ते मॅडमला. वडा फरा फरा खडकातलं. थांबू नका, लगेच नाही. ह्यो माणूस ना लपडेखोर आहे आणि त्या बाईला ह्याने फासावल्या रील काढून असच. मग तुम्ही असं माणूस दिला होय मला. मला काय माहिती. तुम्ही निघा, सांगायचं ना. तुम्ही निघा, तुम्ही निघा, तुम्ही निघा. इकडून जावा, इकडून जावा, इकडून जावा. तुम्ही धक्काच केला काय तुमच्या काय नवऱ्याचं निघाला होय फायदा आता तुमचा? तू घरदार सोडून इकडे किती नदीकडे काय झाला? करते?
पाय निघा ना बाई आता तुमचं तिथं. तुझा गैरसमज झाला. थांबा थांबा थांबा, मला बोलू द्या. गैरसमज झालाय माझा. ती माझी कोण नव्हती, ती मला भेटली, तिने माझा फोटो काढला, तिने माझं असं केलं. ही तुमची कारण आहेत ना आता? द्यायचीच नाही अजिबात कारण मला तसली. खांद्यावर हात मी टाकत नव्हतो. हो, तुम्ही टाकत नव्हता. तुम्ही सलमान खान नाही का म्हणून तिनेच टाकलं तुमच्या हातावर अंगावर. थोडा काय नाही, गप्प बसा तुम्ही. भाऊजी थांबा जरा. भाऊजी तुम्हाला नाही कळलं? वहिनी अक्षरशः मला लाज वाटते ते दृश्य बघताना. अक्षरशः ह्यांच्यामध्ये काय अघटित घडून आहे म्हणून मी तिथं बसून राहिलो. रामभाऊ मित्र काय इतकं माणूस हा घाण आहे का नाही? लाज वाटते मला आता वहिनी तुमची. वहिनी अक्षरशः ना मी सुभाषरावचा असा हात फिसकत होतो तरी हात असा टाकायचा अहो, लई म्हणून असं सवय. असं कमराला हात धरायचा असं खांद्यावर हात टाकला. सगळं तंटाच घालवला तुम्ही. ऐक तुझा गैरसमज होतोय. मग आता गैरसमज झाला होय. तुम्ही माझ्याशी बोलू नका बरं का, सांगते मी तुम्हाला आता. एकच मिनिट, एकच माणूस हा विषय सॉल्व्ह करू शकतो. बघते की सांगतो. एवढाच माणूस माझा खरं बाळूना खरंच बोलू शकतो. बाळूना काय झालं सांगा बाळूना. ओ मी आधी सांगतो, मला बोलू द्या. तो सांगालच काय सांगायचंय ती. पण वहिनी अक्षरशः ह्या माणसाला लाज वाटायला पाहिजे. अक्षरशः मला तुम्ही समोर डोळ्यासमोर दिसला आईबाईचं कसं चाललं असेल. वहिनी हा माणूस त्या लेडीजला अनोळखी लेडीजला म्हणत होता एक देखी एक देखी हा एक देखी एक देखी. ऐकू नको तू. अरे 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 इतकं घाणवय तुम्ही करायला लागले आता. लाज वाटते का तुम्हाला जरा सुद्धा? त्याला हे नड्याचा कळस निवड. त्याला टकलाचा अपमान केला नाही. रामा नाही घरी चला बाळासाहेब. आता ऐका ह्यांना कशाला आणलं? बाळासाहेब खरं सांगाय राव काय झालंय ती. ही वादळ चांगलंय करावं ही. वादळ बाई मी वादळ ती कोण? साजनी बाई मी वादळ बाई. सुभाषराव तुम्ही का साजने म्हणत होता? कमराला हात लावत होता, खांद्यावर हात वडून घेत होता नव्हतं असा. कुठे कमराला खांद्यावर हात. थांबा जरा 1 मिनिट लाज बाळगू द्या. माझ्या कधी खांद्यावर हात तुम्ही टाकला नाही बाई आणि इथं खांद्यावर हात टाकतोय बाई तुम्ही. माणसं नव्हती तुम्हाला दिसत बाई. तुझी शपथ घेऊन सांगतो खरंच. मला तर मारलीस तुम्ही. सुभाषराव सारखे शब्द घेऊन मला वहिनीला मारली. खलास करायचा इशारा का म्हणजे मोकळा झाला तुम्ही. बाळणा सांगा की राव खरं. वहिनी सुभाषराव ऐक ऐक आता तुम्ही ऐक का बसा? तोंड बंद करा पहिलं. बंद करा. पहिलं बंद करा. सांगा सांगा सांगा. सांगा बाळासाहेब. सांगा की सुभाषराव अहो तुम्ही इतकी पातळी चाल म्हणून मला वाटलं नव्हतं. अजून काय प्रूफ पाहिजे वहिनीने तुम्हाला? बघितलं तर मी काय करू. हा? वहिनीने डोळ्याने डोळ्यांनी बघितलं खांद्यावर हात टाकले आणि तरी मला म्हणताय बाई, तुमच्यासारखा चष्मा नाही लागला मला. तुम्हाला उद्या डॉक्टर कडून भिंगाचा चष्मा आणती. आला का तू कसा विश्वास देणार आहे माझ्यावर? गप्प बसा तुम्ही. बाळासाहेब काय विश्वास संबंध आहे कसा देणार का? आहे? मला फोन कोणी केला? लाज सुद्धा वाटत नाही रे. माणसं काय फोन- म्हणतात? माणसं बघायला लागले तोंडाकडे. फोन बरं का वहिनी फोन मीच केला पण इतकी पातळी चाल म्हणून मला वाटलं नव्हतं. तुम्ही आता काहीच बोलू नका. घरी चल आपलं घरी चल. वाटणी नाही, वाटणी करायची आपल्याला. आणि अण्णा आले अण्णा अण्णा आले अण्णा आले अण्णा आजपर्यंत अण्णा देखता तमाशा नको अण्णा देखता तमाशा नको. गद्दार निघाला तुम्ही दोघं गद्दार. सुभाषराव आमचा काय संबंध नीट आहे? बोला. नको वहिनी असं बोलायला सुरुवात केली गतारा. लई माणूस दिसतो तसा साधा भोळा आहे अगं, ना. अण्णा, आपलं लई बेकार आहे. तायडे काय झालं कळू अण्णा माझा चुकीचा पाय पडू शकतो का कधी? नाही हो 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 तुम्ही सज्ज नाही का तुझ्या तांदळासारखे. ऐका अण्णा काहीतरी बायकोचा गैरसमज झाला. काय झालं पुरी काय झालं? अहो इथं गाणं चाललं होतं. सखे ग साजनी ना खांद्यावर हात टाकून चाललं होतं. मग तुम्ही सांगा असं डोळ्यांनी बघितलंय मी माझ्या. खोटं कसं असेल? आणि अक्षरशः अण्णा ही भाऊजीने माझ्यासारख्या सुद्धा जवळ मी तिथंच होतो. अक्षर म्हणतो नको सुभाषराव हे बरं दिसतं का? आपण लग्न झालेला माणूस आहे. खुशाल म्हणतो तू हे मेरे किरण. त्या बिचारीचं नाव किरण. अयो अयो नाव तुला माहिती झाले आओ. तरी 2-3 वेळा फोन आला मी सुवर्णाशिवाय कोणाचं नावच घेत नाही मी. जावाय बापू हे बघ सुवर्णा कधी कधी आपण डोळ्याने पाहतो ती नसतं दिसतं तसं बऱ्याच वेळा नसतं. अण्णा अहो. खांद्यावर हात टाकला होता ना वहिनीने बघितलं ती खांद्यावर हात टाकला बघितलंय. बाकी काय नाही. हात टाकला होता. मी त्या देहाने कानाने बी ऐकलंय डोळ्यांनी बी बघितलंय. असं चिटकून बसून खांद्यावर टाकून चाललो होतो. ही आग जी लावली ना बाळू काकांनीच आग लावली. ए छोट्या चांड्या तू कानाला लागला का नाही, नाही. अन्नाला काय एकच दोन सांगितलं काय? त्यांनी अंदाज लागतो मला कोण कसे कोण कसे पण एक सांगतो पोरी ह्या लोकांना इतके दिवस झालं बघतोय यांचा वाईट मार्गाने पाय घसरणार नाही. मी तसं आहे का अण्णा? तिघं बी नाहीत. तुम्ही इतकं विकोपाला जाताय. आई घसरणार नाही. थोडं कमी आता नदीतच टाकलं असतं तुम्हाला. थोडं रागाला आवर घाल थोडं. पाटणीला साल राहिली का? फरफटत आणलंय मला रोज इथपर्यंत. इस्त्रीचे कपडे काय घालून जाता कुठली येते बी का? स्त्री आहे ना दुर्गाचा अवतार धारण केला ना तिला दिसलं डोळ्याने तसं गैरसमज झाला तिला बाळू, काहीतरी. मी जातो अण्णा मला नाही, गडबड नाही, आहे. मला पाणी भरायचं हा, बाळासाहेब 5 मिनिट थांबा. काका, काय चांगलं चांगलं म्हणून अण्णा हा. ह्यांचाच फोन आलता म्हणून गेलतो. सांगा बायकोला या फोन बाळासाहेब, कोणी काय केलता झालं मला? नेमकं सांगा सांगा. खरं सांगा अगदी मला माहिती बाळासाहेब काय आहेत. माझा प्रेशर हाय व्हायला लागले बरं का आता सांगते. वहिनी मी तुमचा भाऊ आहे आणि माझ्यावर तुमचा विश्वास आहे पूर्ण. हो.
माझी चूक आहे ही सगळी. मी चूक केली. काय झालं वहिनी, ऐका माफ करा मला वहिनी, मला ह्याला अद्दल काढवायची. माझ्या घरात माझ्या घरात भांडणं लागली नवरा बायकोची, आणि हे दोघं जण आली आणि माझ्यावर अन्याय केला, सगळं वाटण्या केल्या, बायकोला घर दिलं आणि मला उन्हात स्वयंपाक करायला लावला. हे अन्याय केला माझ्यावर. वहिनी सुभाषराव चांगले तर वागायला, फक्त मला अद्दल घालवायची होती. एवढं न्याय चुकला का नाही वहिनी? मला अंदाज वाटला बरं का. पण सुभाषराव तुम्ही तांटा मुक्तीचा अध्यक्ष, न्याय देताना सामान दिला पाहिजे राव. मला सांगा, वहिनी दुर्गा वहिनी एवढ्या काकुळतीला आल्या होत्या, 8 दिवस माहेरी गेल्या होत्या, आणि त्यांना तुम्ही घरातनं बाहेर म्हणताय. तुमचा संसार तुटावा असं आम्हाला वाटेल का बाळासाहेब? त्या सपोर्टी म्हणत होतो 2 दिवस अद्दल काढावी तुम्हाला. सुभाषराव, मी बायकोला घराच्या बाहेर काढा एवढा येडा आहे का? बायको दाब नको आपला? अण्णा बघितलं का? तिच्यावर दाब नसला तरी मला घराच्या बाहेर काढेल का नाही? गावातल्या 2-2 मित्रांच्या घरी किती भांडण आहे, माझ्याकडे असतं का? रामभाऊ बरं का अण्णा, आणि आमच्या घरात वाद लागायला रामभाऊच कारणीभूत आहे. ए बाळा, मी कसा रामभाऊ, मला तुम्ही झाडासाठी दाढीचा ब्रश दिला, मला कटोरा दिला, भीक मागायसारखा तिला गाम्याला दिलं. ही वाटणी तुमच्या बापाने केली का? अरे बाळ्या, तुला अक्षरशः अद्दल घडावी, तुला शिस्त यावी आणि जबाबदारीचं भान व्हावं. मग ही सुभाषरावला अद्दल घडवण्यासाठीच केलं, आणि पुढच्या वेळेस तुमचा नंबर. तुमची वाटणी का? तुमची वाटणी 2 दिवसासाठी बाळासाहेब होती. आजपासून अण्णांनी मिटवलं माझ्या. हा. माझा अण्णा म्हणजे बाप आहे आणि देव आहे माझ्यासाठी, त्यांनी मिटवलं. आणि अजून सुद्धा ही तुमचा सुद्धा बाप आहे का? अण्णा आलं म्हणून मी खरं बोललो, नाही तर मी वहिनी वाटणीच करायला लावणार. मीच अण्णांना म्हणलं होतं, अण्णा बाळूचं जाऊन मिटवा म्हणलं होतं का नाही अण्णा? आमची सोडची तीच होती बघा आज. बघा एकमेकावर नवरा बायकोचं विश्वासावर नातं असतं. विश्वास एवढा पाहिजे, डोळ्यांनी पाहिलं तरी म्हणलं नाही पाहिजे ही खोटे. आपण पाहतोय ती आहे, दिसलं तुला आल्या पण पाहिलं ना त्याचा वहिनीचा गैरसमज आहे. थांबा वहिनी, तुम्ही यायच्या टायमिंगला मीच खांद्यावर हात टाका म्हणलं तर वहिनीला बघून द्या. बघा आता आम्ही तुम्ही माग नाही, आम्ही खांद्यावर हात टाकून जाणार आहे आम्ही. छान. चल का? ओ सुभाषराव, मटण करा, मटण अण्णाला घेऊन आलो. तिकडे टाकतो हा खांद्यावर. चला येतो आम्ही जेवायला येतो. सुभाषराव, मटण आणा बोकडाचं. चला अण्णा. खांद्यावर हात टाकून चालली द्या. दिवसा लाज वाटाय पाहिजे सुभाषराव, तांटा मुक्त दिवसा खांद्यावर हात टाकून चालले. हो, वहिनी.